मंडळाच्या वतीनं मी सदस्य ऋण व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर या मंडळाचे कार्याध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि तुमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय जय वाबळे साहेब दादा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा पर आपण या कार्यक्रमाचा निमित्ताने व्यक्त करायचं. हॅलो, बालाजी प्रतिष्ठान कोथरूड विरुद्ध महाराष्ट्र कबड्डी संघ दाखल आपला दुसरा पुकार ब्रह्मा विष्णू महेश चिखली विरुद्ध 9 खंडेनाथ कबड्डी संघ बुडवले आपला पहिला पुकार आपला सामना मैदान क्रमांक 1 वरती होईल. महत्त्वाच्या 5 गोष्टी सांगायच्या. एक म्हणजे आपल्या गावामध्ये आपण 100 जागा लावलेल्या हात केलेली आहे. कोणती झाडे लावलेली ज्या झाडाखाली गौतम बुद्धाने तप केलेलं होतं आणि 10,000 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर स्वामीचे भक्तगण ज्या झाडाखाली येतात ज्या झाडाखाली बदलून तुकाराम महाराज ध्यान करत होते अंबिकेचे वृक्ष आहे आणि त्याच्यामध्ये दत्त महाराजांना ते उन्नत झालं आणि वडाची झाडं त्याच्यामुळे 100% आपण सगळं ही झाडं लोकांना झाडाचं महत्त्व कळलं पाहिजे आणि ती नुसती झाडं लावली वृक्षाला पण सरकार सादर करत नाही तर ती झाडं आम्ही जगवण्याचा प्रयत्न केला. या कामामध्ये आम्हाला मधुकर अरुणनारायण तांबोळी आणि तांबोळी या मंडळीने चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यावरून नेहमीप्रमाणे वडगावला आदर ठेवून काम आपल्या गावामध्ये चुकी न होणार असा ड्रायव्हर आहे आणि माणूस नाही आतापर्यंत जे कोणतं काम झालं नाही ते जेवण जे केलेलं आहे त्याबद्दल मी आभार मानतो. आपण 10 ते 12 या वेळेच्या कीर्तनाला प्रवचनाला अवसर देण्यावर या ठिकाणी विनंती करतो. बराच झालेला आहे. आमदार साहेब मला या कार्यक्रमाचं आपल्याला विशेष करून यासाठी आमंत्रण द्यायचं की वडगाव शाळेमध्ये असणाऱ्या सगळ्या संस्था, वडगाव शाळेची जनतामुक्ती कमिटी, वडगाव शाळेची सोसायटी, ग्रामपंचायत यांच्या वतीनं आम्ही त्या दिवशी समाजभूषण जय वाबळे साहेबांना ग्रामभूषण हा पुरस्कार वडगाव शाळेमधील सर्व संस्था आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी सन्मानपूर्वक देणार आहोत. तरी त्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचंय. आपल्या भाषणापूर्वी या ठिकाणी मंडळाचे सदस्य प्रतीक रवींद्र तांबोळे यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रतीक तांबोळे. तर उद्याच्या 1 तारखेच्या त्या नामसंकीर्तनाचं आमंत्रण सपत्नीक आपल्याला त्या ठिकाणी आहे याची आपण नोंद घ्यायची आणि ग्रामस्थांना देखील विनंती की याच ठिकाणी या स्टेडियममध्ये तो कार्यक्रम होणार आहे.
याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. त्याही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आपण उपस्थिती दर्शवायची. यानंतर आपल्या सर्वांना संबोधित करतील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे आणि जुन्नर तालुक्याचे सन्माननीय सरकार कार्यसमिती अखिल भारतीय खूप जोरदार केलेली आहे. दोन्ही मैदानामध्ये मॅचसह इतर जेवणाबरोबर सगळ्या कबड्डीपटूंची विशेष खास सोय या मंडळाने यंदाच्या वर्षी केलेली आहे. याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे. या गावात येत असताना मला कायम वल्लभशेठ बेडके साहेबांच्या आठवण येतात. कारण या गावाचं आणि या मंडळाचं विशेष प्रेम बेडके साहेब आणि बेडके परिवारात काय करायला मला पाहिजे नाही. राजकारणात अनेक चढउतार पाहिले, पण प्रेमाची मंडळी कधीच माग हटली नाही. याचा अनुभव मला या गावात पाहायला मिळाला. आणि विशेष या मंडळाचे सदस्य वल्लभशेठ बेडके साहेब होते. त्याचा अभिमानाने कायम ते आवर्जून उल्लेख करायचा. आणि त्यानंतर मी सदस्य झालो, जिल्हा असोसिएशनमध्ये गेलो, जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि आता महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजितदादा पवार यांच्या मदतीने मी आज त्या खुर्चीवर येत्या काही दिवसात विराजमान होणार. कारण फॉर्म भरायला म्हणजे एकटाच फॉर्म मी बाकीचे माघार झाले, फक्त काही टेक्निकल अडचणीमुळं घोषणा व्हायची वाटते. पण हे सगळं वडगाव सहानीच्या सगळ्याच मंडळाच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं नसतं. याची मला आवर्जून एवढा मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. आणि राहिलेला रस्त्याचा विषय मी काढला, त्या 3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी केरोलवरच्या ब्रिजसह MLJSY फेज 2 मधून 3.5 कोटी रुपयाचा निधी आपल्या त्या रस्त्यासाठी मंजूर आहे. आणि येत्या काही दिवसात त्याच्या प्रमाण, त्याचे टेंडर प्रोसेस होऊन त्याचं काम आपण चालू करतो. म्हणून तुम्ही जे जे कामं सांगितली ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जे बाबळे काकांनी तर सांगितलं, पक्ष आणि पक्षाच्या पातळीवर जे काही राजकारण महाराष्ट्राने पाहिलं ते सगळ्या गडबडीतून आपल्या तालुक्याला नुकसान पोहोचणार नाही याची काळजी अतुल बेनकेंनी इथं घेतली, असं त्यांच्या भाषणातून त्यांनी तो उल्लेख केला. आणि लोकांनी आपल्याला कशासाठी निवडून दिलंय, तर लोकांचं कल्याण करण्यासाठी, जनहिताचं काम करण्यासाठी. आणि म्हणून कुठल्याच बाबतीची पर्वा न करता आपल्या तालुक्याचं भलं करण्यासाठी, आपल्या मीना नदीचं पाणी अबाधित ठेवण्यासाठी, आपल्या सावरगाव खिलरवाडीच्या माथ्यावर आता उपसा सिंचनच्या माध्यमातून 35 कोटी रुपयाचा आपण निधी दिला. हे सगळं आणि असं मी आपल्या सर्वांच्या कामासाठी इथं काम करण्यासाठी मी निर्णय घेतला. आज इथं येत असताना जशी तुमची भावना आहे तसे प्रत्येक गावचे लोक माझ्याकडे मागणी करतात की इथं गाळ झालाय, हे करा, असं काम करा. त्यांना मी काय उत्तर देत बसतात? भाषण करणं सोपं आहे, इतर करणं सोपं आहे, पण काम कोण करणार? आपल्याला काम करायचंय आणि कामाच्या माध्यमातूनच पुढे जायचंय. आणि जो तालुक्याचा संस्कार, विचार, अध्यात्माचा वसार वारसा असणारा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि जुन्नर तालुक्याला अत्यंत चांगल्या क्रमाने पुढे घेऊन जाणारा जो माणूस असेल त्याच्या पाठीमागे कायम हा जुन्नर तालुका उभा राहिलेला मला पाहायला मिळाला. मी पुन्हा एकदा माझा माझ्या सर्व सहकार्यांचा सत्कार केला. गावच्या सरपंचाने त्यांच्या सर्व सहकार्य, आमच्या मंडळाचे अध्यक्ष आमदार बाबळे त्यांच्या सर्व सहकार्य असतात. आमच्या
जनसेवेचा वसा हातात घेतलेला आहे. गौरी ताईमध्ये फिरत असते आणि आमच्या महिलांनी फक्त ताईंना सांगितलं की ताई यावर्षी आम्ही महिलांच्या कबड्डी स्पर्धा भरवतोय. ताई म्हटले काय तुम्हाला पाहिजे ते सांगा आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे ती मागणी केली. त्या निमित्तानं होणं आम्ही उचित समजतो. असं आपण या माध्यमातून या वडगाव साडीवर या पंचक्रोशीवर अशाच प्रकारचं राहून हे गाव तिच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहील अशा प्रकारची ग्वाही मी या निमित्ताने देतो. धन्यवाद. आमदार साहेब दत्ता जिंजुर्डे आपल्या असोसिएशनचे पंचप्रमुख हे 2 दिवस अत्यंत या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांना देखील या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो. बालाजी प्रतिष्ठान कोथरूड विरुद्ध महाराष्ट्र संघ साखर आपला तिसरा पुकार गेलेला आहे. आपण ताबडतोब महिला क्रमांक 2 मध्ये यायचे. चला हे बालाजी प्रतिष्ठान महाराष्ट्र संघ साखर. चला आपल्याला वारंवार पुकार देऊ नये. आपलं संघ येत नाही याची नोंद घ्या. बालाजी कोथरूड महाराष्ट्र साखर. पाटील सर त्या ठिकाणी टायमिंग शेवटचे 5 मिनिटे करा. बालाजी आणि महाराष्ट्र साखर जरा शेवटचे 5 मिनिटे दिलं. पहिला पुकार आहे आपला. आता 3 पुकार झाले तर आपण आला नाही तर कृपया नोंद घ्या. धन्यवाद. महाराष्ट्र संघ साखर बालाजी प्रतिष्ठानचा आपल्याला खेळाडू संघ आलेला आहे. बालाजी कोथरूड
बालाजी कोथरूड आपला दुसरा पुकार. बालाजी कोथरूड जरा 2 मिनिटांमध्ये आला नाही. बालाजी कोथरूड मैदान क्रमांक 2 वरचा दाबा घ्यायचा आहे. किशोर, बालाजी कोथरूड रेडी ना? तन्मय तांबोळे आपण पुण्याचा तन्मयची सुप्रीम स्टेजवर आपण वागवणे एकाच लाईनमध्ये 2 खेळाडू बाद केल्याबद्दल सुनील शिंदे, स्वस्तिक होटेल कपचे किंवा फाउंडेशनकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी धन्यवाद. निखिल तांबोळे आपण जर एका लाईनमध्ये 2 खेळाडू बाद केल्याचं नाव ठेवूया. बाकी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालं आहे. 500 रुपयाचं निखिल तांबोळे, राहुल पाहिजे आपल्याकडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. राहुल पाहिजे 500